मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे जे आईसाहेबांना म्हणतो की आईसाहेब प्लीज तुम्ही काहीतरी पियूला सांगा. एकतर तुम्ही जो घातलेला नियम होता ना दोघांनी एकत्र यायचं नाही, तर ते दोघेही एकत्र तिथे बाहेर होते. तिने तो नियम आता मोडला आहे. तेव्हा आता छबी खूपच रागात म्हणते, काय हो, काय हट्ट लावलाय सारखा पिंकीने घास भरवायचा. आमची पिंकी काय बांधेल नाही तुमच्याशी आणि सारखी काय जबरदस्ती करताय. अहो ती सुद्धा एक माणूस आहे, तिने काय करायचं, तिची मर्जी काय हे जाणूनच घ्यायचं नाहीये का. तिची इच्छा नाहीये तर तुम्ही अशी जबरदस्ती करू शकत नाही. आता जे जेचा या बोलण्याचा पिंकीला खूप त्रास होऊ लागतो. काही वेळाने आता जे जे हा देवघरात जातो. तेथे असणाऱ्या समईवर तो हात ठेवतो आणि म्हणतो की जोपर्यंत पियू मला घास भरवणार नाही ना तोपर्यंत मी हा हात बाजूला काढणारच नाही. तेव्हा जे जेचं हे बोलणं ऐकून सर्वांना जरा धक्काच बसतो. सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. तर इकडे मुद्दामच नाटक करत जे जे म्हणतो, बापरे पियू मला अगं खूप भासतंय, बघ ना तू काहीतरी विचार कर ना, भरव ना मला घास. इकडे सुशीला आता पिंकीकडे जात तिला म्हणते, काय गये पाषाण हृदयी, तुला काहीच वाटत नाही का. आता पिंकी म्हणते, मी काय करू मग. तर आता सुशीला म्हणते, हा माणूस या घराचा मालक आहे, जर त्यांचं तू ऐकलं नाही तर मग बघ काय होतंय ते. त्यानंतर चित्रा ही पुढे येते आणि रागातच पिंकीला म्हणते, अगं ये जरा तरी माणुसकीची जाणीव ठेव. अगं एका घासासाठी तू त्या माणसाचा आता जीव घेणार आहेस का. चित्राच्या ह्या बोलण्याचा पिंकीला खूप राग येत असतो. इकडे जे जे हा मुद्दामच आता आई ग असं करत असतो आणि मला खूप त्रास होतोय असं दाखवतो. इकडे पिंकी आता विचार करते आणि म्हणते, हे सगळं अगोदर थांबवावं, मी तुम्हाला घास भरवायला तयार आहे. तेव्हा सगळेजण आता पिंकीकडे पाहू लागतात की पिंकी असा निर्णय का घेते. तर आता छबी म्हणते, त्याच्या बंधनाखाली राहायची पिंकी तुला गरज नाही, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा सुशीला म्हणते, हे बघ छबे तू मध्ये बोलू नकोस, आपण त्यांच्या घरात राहतो म्हटल्यावर त्यांचं ऐकावंच लागेल. तेव्हा आता छबी म्हणते, आई तुला काहीच वाटत नाही का ग. अगं कोण कुठला माणूस येतो आणि आपल्या पिंकीला काही पण सांगतो आणि त्याच्या हट्टासाठी आपल्या पिंकीने त्याला घास भरवायचा असं का पण. त्यावरती आता चित्रा म्हणू लागते की एखादा माणूस जर इथे जळून मेला ना पोलीस आपल्यावरच केस ठोकतील, मग काय करायचं आपण. आणि हिच्यासाठी आपण सगळं काही का भोगायचं. तेव्हा सत्या चित्रावर खूप जोरात ओरडतो. त्यावरती आता पिंकी म्हणू लागते, छबीताई आपल्याकडे दुसरा याच्यावर काही पर्याय आहे का मला सांगा ना. छबी म्हणते, मी काय सांगू अगं पिंकी तुला आता. तर इकडे आता सुशीला धावतच जे जेकडे जात म्हणते, बापरे किती हात तुमचा भाजलाय असं म्हणून ती त्याला बाहेर घेऊन येते. तर तो खूप दुखण्याचं असं नाटक करतो. त्यावरती आता अगं चित्रे जाना पटकन एखादा मलम घेऊन ये, यांच्या हाताला लावण्यासाठी बघ किती हे भाजले असं म्हणून ती आता पिंकीवर देखील ओरडते की अगं एवढा जीव लावणारा नवरा तुला भेटलाय त्याची कदर नाही का. आता पिंकी सुशीलावर देखील खूप चिडते. तर आता ती निरीला म्हणते की बाजूला हो ग चिमणे, त्यांना हवा घालायची, वारा घालायचाय, का हवा अडवतेस ग अशी. तेव्हा निरी गुपचूप आपली आता डॉल्बी शेजारी जाऊन उभी राहते. माझं तोंड पाहत तू इथे काय उभी राहिलीस, निघ ना आता पटकन यांच्यासाठी जेवण घेऊन ये असं आता पिंकीला सुशीला म्हणते. तेव्हा पिंकी किचनमधून आता शिऱ्याचं ताट घेऊन येते. आता सुशीला चित्राला म्हणते, या जेजेंना जरा वारा घाल. तेव्हा आता ती पदराने वारा घालत असते आणि अगदी त्याच्या जवळ जाते. तेव्हा जरा लांब हो ग असं सुशीला म्हणते. तर आता चित्रा आपोआप लांब होते. मग नंतर आता माझी पियू आली, मला आता शिरा भरवणार असं तो म्हणत असतो. सुशीला आता जेजेच्या हाताला जखम झालेली पाहून त्याच्यावर मलम लावत असते. तेव्हा पिंकी आता आदळापट करत तेथे येते. ती शिऱ्याचं ताट आणते खरं, परंतु तिला खूप राग आलेला असतो. आता सुशीला बाजूला जाते आणि पिंकीला म्हणते, भरव घास. पिंकी आता खूप रागात असते. ती आता चिडूनच त्याला घास भरवणार असते. तोच जे जे तिचा हात पकडतो आणि म्हणतो, अगं पियू मी तुझी गंमत केली, पहिला घास तर शिऱ्याचा मीच तुला भरवणार. तेव्हा आता पिंकी नाहीच म्हणत असते. पिंकीला खूप राग आलेला असतो. ती आपलं तोंड बाजूला करते. पण आता जे जेने हात तिचा खूप पॅक पकडलेला असतो. तेव्हा आता युवराज तेथे येतो आणि म्हणतो की हे काय चाललंय. तेव्हा पिंकी जोरात चमचा खाली टाकते आणि युवराजकडे धाव घेत त्याला मिठी मारते. तेव्हा युवराज म्हणतो, काय चाललं होतं हे. ती म्हणते की बरं झालं तुम्ही आलात, मी मनातल्या मनात तुमचाच धावा करत होते. आणि देवयानी मॅडम कुठे आहेत असं म्हणून ती आता तिला आवाज देत असते, देवयानी मॅडम या पटकन आतमध्ये.
परंतु आता तिला देवयानी मॅडम कुठेही दिसत नाही, म्हणून ती आता युवराजला विचारू लागते की धनी, अहो कुठे आहेत देवयानी मॅडम. त्यावरती युवराज खाली मान घालतो आणि म्हणतो, काय झालं ना, जेव्हा मी त्यांच्या घरच्यांकडे हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तेव्हा त्या एका सेमिनारला गेल्या होत्या आणि तेथून मिसिंग झाल्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे घरच्यांनी. हे ऐकताच आता पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. चित्रा, सुशीला आणि जेजेला आता खूप आनंद होतो. तर जेजे त्याच संधीचा फायदा घेतो आणि म्हणतो, म्हणजे पिंकी माझी बायको आहे हे सत्य तर तुम्हाला आता माहीत असेलच. त्यावरती आता सुशीला देखील म्हणते की खरंच आता जेजेची बायकोच पिंकी आहे, आता आपण हे मान्य करायला हवं. युवराजला आता खूप राग येतो. पिंकी म्हणते, अजूनही देवयानी मॅडम इथे आल्या नाही आहेत, त्या जेव्हा समोर येतील, सगळं काही सत्य उघडकीस पडेल, तेव्हाच खरं तर समजेल की मी युवराज धोंडे पाटलांचीच बायको आहे आणि त्यांनीच माझा चेहरा बदलला होता. त्यावरती सुशीला म्हणते, असं आहे का, तोपर्यंत मग मी तुला एक सांगते, आपण एक डाव खेळूयातच. असं म्हणून पिंकीच्या हाताला पकडून ती किचनमध्ये घेऊन जाते आणि एक कापड पिंकीच्या डोळ्यावर बांधते. इकडे येऊन युवराज आणि जेजेला ती म्हणते, तुम्ही दोघेही एका सोफ्यावरच बसा. आता ते दोघेही एका सोफ्यावर बसतात खरं, पण युवराजला आता जेजेचा खूप राग आलेला असतो. आता सुशीला काय करतीये हे कुणालाच माहीत नसतं. तर आता पिंकीला अशी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे का? स्वतःचं घर आहे, नवरा आहे ते सिद्ध करण्यासाठी छबी विचारते. सुशीला म्हणते, हो तिला ते करावंच लागेल. ती आता खूप मिरवतीये ना की माझा नवरा मी क्षणात ओळखू शकते, मग मिरवू देत तिला. ती पिंकीला पुढे यायला सांगते आणि युवराजला ओळख असं म्हणते. पिंकी आता युवराजला शोधता शोधता इकडे तिकडे पडत असते, पण आता पिंकी स्वतःला सावरतेच. आता युवराज समोरच उभी राहिलेली असते आणि मनातल्या मनात विचार करत असते की काय करावं. तर इकडे डॉल्बी आणि निरी आता म्हणत असतात की आपली पिंकी ताई ना बरोबर आपल्या युवराज दादाला ओळखणारच. निरी म्हणते, हो नक्कीच ओळखणार माझी तायडी युवराज दाजींना. तर आता इकडे पिंकी मनातल्या मनात विचार करते की मला माफ करा धनी, अहो तुमच्या गंधावरून मी समजू शकते की तुम्ही आला आहात, तुम्ही माझ्या आसपास जरी असलात ना तरीही मला लगेच समजतं. त्यासाठी आपल्याला एकमेकांच्या स्पर्शाची गरजच नाही आहे. आता तुम्हाला मी सांगते, ह्या जेजेच्या मनात नक्की काय आहे हे शोधून काढायचं असेल, कारणासाठी तो नक्की इथे आलाय हे आपल्याला शोधून काढायचं असेल, मग मला ही खेळी आता खेळावीच लागेल. ती अगदी चालत चालत त्या दोघांजवळ जाते. युवराजला आता खूप आनंद होतो. घरातील सगळेजण खुश होतात. सुशीला मात्र संशयित नजरेने पिंकीकडे पाहू लागते. हा पिंकी आता मनातल्या मनात विचार करते, फक्त जेजेचाच हात पकडायला हवा असं म्हणून ती आता त्याचा हात पकडते. तेव्हा आता जेजे खूपच खुश होतो. युवराजच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता तो मनातल्या मनात म्हणू लागतो, कारभारीन तुम्ही मला ओळखलं नाहीत. त्यावरती पिंकी म्हणते, माफ करा मला. इकडे सुशीला आता युवराजला म्हणते, काय रे, खूप बायको बायको करत होता ना, जीव ओवाळून टाकतो ना तिच्यावर, आणि ती सुद्धा एका श्वासात तुला ओळखते ना, मग आता काय झालं, कुठं गेलं तुमचं हे प्रेम. तेव्हा आता युवराज धोंडे पाटील तुम्ही तुमचं सामान घ्या आणि या घराबाहेर पडा. आता जेजे म्हणतो, कारण पिंकी माझ्या श्वासात आहे, माझ्या डोक्यात आहे आणि माझ्या मनात देखील आहे. तो युवराजला म्हणतो. तेव्हा हे कुठेही जाणार नाही असं पिंकी आता युवराजबद्दल जेजेला म्हणते. तेव्हा जेजे म्हणतो, तू त्याची बाजू घेऊ नकोस, मी आता याला घराबाहेर काढणारच आहे. अशाच मालिकेंच्या पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.